हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। इथे मी घेऊन आलेली आहे गाबोलीची भाजी। ही राण्यामध्ये उगवते, खूप छान टेस्टी आणि पौष्टिक भाजी आहे। आपल्याला काय करायचे आहे, इथे ना याचे फक्त असे गाबोली जे आहेत ते असे काढून घ्यायचे। ते दाणे दाणे नाही काढायचे, फक्त गाबोली आपल्याला असे काढून घ्यायचे। त्याचे जे कवळे डेट असतात ना तेवढेच आपल्याला तोडून घ्यायचे। इथे बघा, ही ना अशी वेळ असते, पूर्ण झाडांवरती अशी खूप लांब अशी वेळ असते। तिला काढून अशी बाजारामध्ये गोल अशी करून घेऊन विकायला आणतात। फक्त ह्या सीझनमध्येच ते मिळते, पावसाळ्यामध्येच मिळते, नंतर ही रानामध्ये नाही मिळते। आपण पूर्ण काढून घ्यायचे, अशा पद्धतीने आपण पटापट काढून घ्यायचे। ही जी वेळ असते ना ही जून आहे, ही आपल्याला घ्यायची नाही आहे, फक्त ती गाबोली आहे तेवढीच आपण काढून घेणार आहोत। इथे पूर्ण गाबोली मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचे। एक साधी मिरची घेतलेली आहे, ती चिरून घेऊन ती टाकून देणार आहे। आणि मोठा कांदा चिरून घेतलेला आहे। कांद्याचा वापर भरपूर करायचा आहे आणि आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं। कांदा आपला छान परतला गेलाय। आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घ्यायचे। एक मीडियम आकाराचा टोमॅटो टाकून घेतलाय, ते सुद्धा सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेऊया। कांदा टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घ्यायचे। आता ह्याचे मी हळद टाकून घेते, गोडा मसाला आणि थोडा कांदा लसूण मसाला टाकणार आहे। छान मसाले परतून घेतले की त्याच्यामध्ये आपण लगेचच गाबोली टाकून घेणार आहोत। त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आणि पुन्हा परतूया। आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण वाफेवरती शिजवून घेऊया। 5 मिनिटं झालेली आहेत। भाजी आपण खूप मस्त शिजवून घेतलेली आहे। तुम्हाला रंग दिसत असेल भाजीचा पूर्ण बदललेला आहे। ह्याच्यामध्ये फ्रेश कोथिंबीर बारीक कट करून टाकायचे। 2 मिनिटं फक्त परतून घ्यायची की इथे बघा मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे। खायला खूप टेस्टी आणि पौष्टिक आहे। बघू शकताय तुम्ही, गाबोली सुद्धा किती मस्त त्याच्यामध्ये दिसत आहेत। कशी वाटली आजची आपली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग आपण भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये।